माधवराव ढवळीकर चॅरिटेबल ट्रस्टान गोयच्या थळाव्या भुरग्यांच्या विद्यार्थ्यांच्या येरादारीक मदत म्हणून एका नव्या स्कूल बसीचे अधिकृतपणान दान करून उक्तावण केले. ह्या कल्याणकारी ट्रस्टाचे फुडारपण गोयचे आमदार सुदीन ढवळीकर आणि ट्रस्टी मिथिल ढवळीकर करतात. खूप खूप धन्यवाद सर. सर्वांचं शब्दसुमनाने स्वागत झालेलं आहे. आता फुलांनी मान्यवरांचं स्वागत करूया. पाहुण्यांची ओळख करून देण्याची तेवढी आवश्यकता नाही, कारण त्यांची लोकप्रियता हीच त्यांची खरी ओळख आहे. तेव्हा सर्वप्रथम या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे गोवा राज्याचे वीजमंत्री तथा मडकई मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय श्रीयुत सुदीन ढवळीकर सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया. मी पूर्व प्राथमिक विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका साक्षी टीचर यांना विनंती करतो की त्यांनी सरांचं स्वागत करावं. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. मोस्ट वेलकम सर. त्याशिवाय कवळे जिल्हा पंचायतीत सलग 2 वेळा निवडून येऊन लोकप्रिय बनलेले कवळे जिल्हा पंचायत सदस्य आदरणीय श्रीयुत गणपत नाईक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील शुक्ला टीचर. गेली अनेक वर्षे समाजकार्यात सक्रिय असणारा कवळे गावच्या प्रथम नागरिक सरपंच श्रीमती मनुजा नाईक मॅडम यांचं स्वागत करतील प्रतिभा टीचर. त्याचबरोबर या ठिकाणी जॉन्सन लेब्सचे मॅनेजर उपस्थित आहेत अल्फ्रेड डिसोजा. यांना विनंती करतो की त्यांनी सुदीन सरांना पुष्पगुच्छ प्रदान करावा. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून समाजकार्याचा वसा पुढे नेणारे श्री माधवराव ढवळीकर चॅरिटेबल ट्रस्टचे ट्रस्टी आदरणीय श्रीयुत मिथिल ढवळीकर यांचे स्वागत करण्यासाठी मी पूजाली टीचर यांना आमंत्रित करतो. त्याचबरोबर मंचावर कुंडेई ग्रामपंचायतीचे सरपंच सर्वेश गावडे आवर्जून उपस्थित आहेत. तर नमस्कार. श्री देवी सरस्वतीला विनम्र वंदन करतो. सुरुवात मराठीमधून सगळ्यांना नमस्कार करतो. बरोबर आहे. आणि सरस्वती ज्ञान प्रसारक संस्था यांच्यातर्फे 3 स्कूल्स, पहिले हायर सेकंडरी, दुसरे हायस्कूल आणि प्रायमरी एज्युकेशन असा 3चा संगम घेऊन ही शाळा इथं चालते. आणि आज खरंच सुंदर असा कार्यक्रम मॅनेजमेंटनं घडवून आणला. त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आज जो कार्यक्रम इथे झाला आहे तो माधवराव ढवळीकर ट्रस्टच्या माध्यमातून नवीन बस वितरण
जे झालं ते ह्या प्रायमरी सेक्शनला जी मुलं इथे शिकतात त्यांच्यासाठी. आणि अशा या कार्यक्रमाला माझ्याबरोबर इथे उपस्थित असलेले आमचे जिल्हा पंचायत सदस्य श्रीयुत गणपत नाईक, सरपंच श्रीमती मनुजा नाईक, या संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट संतोष रामनाथकर, माधवराव ढवळीकर चॅरिटेबल ट्रस्टचे ट्रस्टी श्री मिथिल, इथे उपस्थित असलेले उपसरपंच डोळे, विकास कमलेश्वरकर, हे सगळ्यांची नावं घेत त्यांनी सगळे पंच डोळी पुढे सगळ्या पंच सदस्य, आमचे मुंडईचे सरपंच सर्वेश, त्यानंतर विशाल, माझ्याबरोबर असलेले राजेश कवळेकर, आमचे गौरीश, त्यांनी पालक शिक्षण संघटनेचे अध्यक्षपद घेतल्यानंतर मला वाटतं 3 वेळा तरी ते माझ्याकडे, म्हणजे त्यांना जास्त चिंता होती, नाहीतर त्यांना उतरवलं असतं संघटनेच्या माध्यमातून. आणि खरंच तिथं बसलेले सगळे इतर पदाधिकारी, माझे मित्र ॲडव्होकेट मनोज बांदडकर ते पाठीमागून बसले, आणि सगळे पालक शिक्षक संघटना, हायर सेकंडरीच्या प्रिन्सिपल, हेडमास्टर, सरस्वती हायस्कूलचे इतर टीचर्स, लेक्चरर, प्रायमरी सेक्शनचे इतर टीचर्स, त्या स्कूलमध्ये जो स्टाफ आहे ते सगळा स्टाफ, पत्रकार, मीडिया आणि बंधू वगैरे, मला खूप आनंद झाला. उशीर झाला, नक्कीच उशीर झाला, पण उशीर का झाला हा पण एक प्रश्न असतो. मला एक बस देऊन उपयोग नाही आहे, मला 4 बसेस पाहिजे द्यायला. सुरुवात तुमच्यावरून झाली. आताच बसलो होतो तो फोन आला आणि मनुजा उठली आणि माझ्या दुसऱ्या बाजूच्या खुर्चीवर आली, म्हणायला लागली मला फोन आलाय, आम्हाला बस केव्हा मिळणार का म्हणून. थांबा, लवकरात लवकर या वर्षीच, म्हणजे जवळजवळ 10 जून ते 15 जूनपर्यंत दुसरी बसेस पण मिळत नसतात, कारण त्यांना पण चांगला डिमांड सगळ्या स्कूलमध्ये असतो. आता हे सगळं ध्येय धोरण आम्ही का ठरवलं? 2008-9 मध्ये मी जी गोमंत भारत योजना तयार केली ती मी केली. मी अभिमानानं म्हणतो, त्यावेळी मी जवळजवळ 300 बसेस वितरित केल्या सगळ्या स्कूलला. आणि ती योजना कशी होती की त्यावेळेच्या हेडमास्टर, कमिटी आणि सगळ्यांना त्यात इन्शुरन्स होता. ड्रायव्हर आणि कंडक्टरसाठी, म्हणजे जो मदतनीस होता, कंडक्टर म्हणू शकत नाही, मदतनीस होता, त्याच्यासाठी रेम्युनरेशन होतं. डिझेल आणि पेट्रोलसाठी पैसे होते. आणि एवढंच नाही, जो इन्शुरन्स असतो तो होता. आणि मेंटेनन्स कॉस्ट, म्हणजे दर 3 वर्षांनी टायर बदलण्यासाठी जवळजवळ 40 ते 80,000 रुपये त्यांना मिळत होते. आता ही योजना चालू आहे की नाही मला माहित नाही, कारण त्या योजने पाठीमागचा संकल्प वेगळा होता. कारण खूप मुलं शिक्षणापासून वंचित होती. मी मडकई मतदारसंघातलं बोलत नाहीये, मी सगळ्या गोव्यातलं बोलतोय. कारण सांगे, सत्तरी, त्यानंतर जे मोठे तालुके, केपे, काणकोण, हे मोठे जे तालुके आहेत त्यांना 2-2, 3-3 किलोमीटर पर्यंत शाळा नव्हती, त्यांना तारा द्यावं लागत होतं. आणि ती खंत मला हेडमास्टर्स जे होते, म्हणजे हेडमास्टर्स असोसिएशन, ती खंत त्यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचली. आणि ती योजना 2008-9 मध्ये मी स्वतः तयार केली आणि 10 मध्ये आम्ही जवळजवळ 300 बसेस वितरित केल्या. त्याचे श्रेय मी घेत नाही, त्यावेळेचं सरकार आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री आमचे
बदली कर यांना देतो. पण शेवट हे सगळं आम्ही कशासाठी केलं? कारण योग्य मार्गदर्शन आम्हाला हेडमास्टरने दिलं आणि त्यानंतर प्रत्येक शाळेमध्ये ज्यांना गरज होती त्यांना आधी दिल्या आणि त्यांना गरज नव्हती त्यांना मग दिल्या. पण एकेका शाळेला 2-2 बसेस सुद्धा त्यावेळी आम्ही दिल्या गेल्या. आज ती योजना वेगळ्या तऱ्हेने कार्यान्वित आहे आणि परवा मुख्यमंत्र्यांनी बजेट स्पीचमध्ये सांगितलं की ही योजना तांत्रिक प्रमाणे प्रभावित करून परत एकदा आम्ही इम्प्लिमेंट करू. आणि जो उशीर झाला तो याचसाठी. मी स्पष्ट बोललो, राजेश कवळेकरकडे बोललो, दिनेश नागेशकरकडे बोललो आणि ॲडव्होकेट संतोष रामनाथकरकडे आणि कवळेकरकडे उदय कवळेकरकडे बोललो की मुख्यमंत्र्यांनी बजेट स्पीचमध्ये सांगितलेला आपण थोडा वेळ बघू. जर ते झालं नाही तर नवीन वर्ष सुरू होण्याच्या आधी एक बस सरस्वती हायस्कूल आणि त्यांच्या आस्थापनाला माधवराव ढवळीकर ट्रस्टच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल. आणि तो दिवस आला. कारण शेवट आपण जो शब्द देतो तो पूर्ण करण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करायला पाहिजे. आणि माझं तसं आहे, जेव्हा माधवराव ढवळीकर ट्रस्टचे ट्रस्टी किती ढवळीकर यांच्याकडे मी हा शब्द मांडला त्यावेळी त्यांनी म्हटलं मला थोडा वेळ दे. मी म्हटलं 3 महिने घे आणि 3 महिन्यात म्हणजे जूनपर्यंत आपण थांबूया आणि जूनच्या आधी ही बस वितरित करूया. शेवट हे सगळं जे आपण करतो ते समाजासाठी करतो. एक लक्षात प्रत्येकानं ठेवायला पाहिजे. कारण या गोष्टी आपल्या नियंत्रणामध्ये असाव्या हे प्रत्येकाला दिसतं. पण त्याच गोष्टी पुढं प्रामाणिकपणे पुढं नेण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायचा. कारण मी का म्हणतो, कारण बस दिली म्हणून नाही, बसचा मेंटेनन्स आहे, बसचा इतर गोष्टी आहेत. त्या पालक शिक्षक संघटना आणि सरस्वती हायस्कूल मॅनेजमेंट आणि टीचरचं पण आहे. कारण शेवट आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं की शक्यतो वेगवेगळ्या व्हेकल ज्या घेऊन येतात त्या आपण घेऊन येऊ नये. कारण पेट्रोल डिझेलचे प्राइसेस वाढत आहेत आणि त्यासाठी जी संकल्पना जे भाषणामध्ये आता नितीननं सांगितलं की शक्यतो सगळ्या मुलांनी बसमधून यावं. स्वतःची गाडी पालकांनी शक्यतो बाजूला ठेवा. आणि एवढंच मग पुढं म्हणत आहे त्या रूटमधून जर टीचर किंवा कोणी स्टाफ जर इथे येतो त्यांना पण त्याच गाडीमध्ये जावं. त्याला सुद्धा आता महत्त्व आहे. म्हणणार हे आधी कशाला केलं ना, आता त्याची गरज नव्हती. पण जेव्हा पंतप्रधान मोदी आपल्या इकॉनॉमी आणि इतर गोष्टीवरती बोलतात तेव्हा आपलं ते कर्तव्य आहे जाणीवपूर्वक ते पूर्ण करण्यात आणि ते आपण केलं पाहिजे. आणि त्यासाठी तो प्रयत्न आपण इथून जर चालू केला तर पुढं चांगल्या गोष्टी आम्हाला दिसायला लागेल. आज मला खूप आनंद होतोय. पुष्कळ काम आज नवीन लिफ्ट पण चालू केलं. खूप शाळेमध्ये अजून आलमेडा हायस्कूलमध्ये नाही. आपण दुसरं बोलूच नाही. माझी शाळा ज्या शाळेमधून मी 5वी ते SSC पर्यंत शिकलो ती माझी शाळा, त्यात सुद्धा लिफ्ट नाही. पण तुम्हाला लिफ्ट आहे पण तुम्ही यूज करू नका आणि मुलांना पण यूज करायला देऊ नका. अजून नम्र विनंती. कारण एकदा लिफ्टमधून यायला लागलं की तुम्हाला स्टेअरकेस चढण्याचा प्रयत्न जो कोण करतो तो करत नाही. यासाठी मी सांगतो शक्यतो खरंच ज्यांना गरज आहे त्यांनी ते लिफ्ट वापरावं. त्याबद्दल दुमत नाही आहे. पण ज्यांना लिफ्टची गरज नाही आहे त्यांनी लिफ्ट वापरायचं हे बरोबर नाही असं मला वाटतं. कारण 3 मजले चढून जाणं, कारण मी ग्राउंड+5 कितीतरी बिल्डिंग्स बांधल्या पण केव्हा लिफ्टमधून मी जात नव्हतो. जवळजवळ 45 वर्षापर्यंत मी लिफ्टमध्ये केव्हाच जात नव्हतो. सरळ वरती जायचं आणि वरून खाली यायचं. एकदा वरती चढून गेला अशा 10 बिल्डिंगा ॲट ए टाईम असे आम्ही काम करत आले. कोकणीमध्ये आलो आणि मगदिसा तुम्ही ते करचे. कारण शेवट साधारण
3 फावटी वयर सकयल येवप हो म्हाका दिसता इज अ व्हेरी गूड एक्सरसायज. यू कॅन आस्क डॉक्टर, कारण डॉक्टर सुद्दां सांगता की 3 फावटी वयर वचून येवप 4 मजले इज इनफ. आणि त्या खातीर तो प्रयत्न आसा. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी वयर जे उलयला ते प्रत्येकान लक्षांत दवरपाक सारकें आसा. शक्यतो कमीत कमी डिझल पेट्रोल आमी वापरचें, जेणे करून आमची इकॉनॉमी बरी वाडटली, बऱ्यो गोश्टी आमकां मुखार दिसतल्यो. त्या हातूंतल्यान आमी ल्हान भुरग्यांक बसून जर प्रयत्न केलो जाल्यार त्यो गोश्टी यशस्वी जावंक शकता अशें म्हाका दिसता. त्या खातीर आमी प्रयत्न करुया अशें नमूद करता. येणाऱ्या काळात बऱ्योच गोश्टी जातल्यो. हॉल जातलो, सायडीचो जो मोठो हॉल आसा अलॉंग विथ स्टेज ती कार्यान्वीत जातली आणि बाकीच्यो गोश्टी बऱ्यो कार्यान्वीत जातल्यो. त्या बद्दल दुबाव ना. मॅनेजमेंटाचें परत एकदा अभिनंदन जाता. पालक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आणि तांचे मेंबर हांचे अभिनंदन करता. आनी तशें मिटिंगांत सांगलां की खंयचोच भुरगो योग्य मार्गदर्शन असल्या शिवाय मुखार वचना. आनी गांवांतलो तर नाच ना. म्हाका अभिमान आसा जवळ जवळ माधवराव ढवळीकर ट्रस्टाच्या माध्यमांतल्यान जवळ जवळ 120 टिचर्स B.Ed आणि D.Ed आणि जवळ जवळ 650 ते 670 नर्सी आज विविध हॉस्पिटलांनी काम करतात. एसटीय हांव गेलां. हे सरपंच स्पेशली तुमचें जें सरपंच आसा पळय ते वयल्या लेवला आसा, कारण ते तांकां हुमण सुद्दां घेवन थंय वता. अशी परिस्थिती आसा. ताका जर दिसलें जाल्यार ते सगळें जेवण घेवनूच त्या भुरग्यांक एकदां तरी तांकां नुस्त्याचें जेवण दिवया अशें म्हणून घेवन वचना. ती एकूच बायल हांवें पळयली आनी एक दिपा आसा आनी ताचे बरोबर 4-5 बाकीच्यो बायलो आसा. दीस इज ऑल्सो रिक्वायर्ड. कारण फॅमिली लायफ सोडून इतर समाजकार्यांत इतर भुरग्यांचें पळोवप, तांकां योग्य मार्गदर्शन करप हें आमचें काम आसा. आनी त्या खातीर आमी प्रत्येकान कोरया अशें नमूद करता. आणि येणाऱ्या काळात आनीकूय बऱ्यो गोश्टी शिक्षण क्षेत्रांत करपा खातीर आमी सगळे मेळून प्रयत्न करुया अशें नमूद करता. आनी म्हजे 2 शब्द हांव आवडटे घेता. जय हिंद, जय गोंयांका. सरांनी आपल्या भाषणात उल्लेख केल्याप्रमाणे सर्वात प्रथम आमच्या विद्यालयाला ही बस मिळालेली आहे. आणि त्यासाठी आम्ही खरोखरच हे आमचं भाग्य आणि आम्ही भाग्यवान आहोत असं आम्ही समजू. सर धन्यवाद सर. आपले विचार आम्हा सर्वांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरतील. 1 वाजलेले आहेत. फक्त 2 मिनिटात आभार प्रदर्शन होईल. तो कार्यक्रमाचा शेवटचा भाग होईल. तर मी संस्थेचे सदस्य राजेश कवळीकर सर यांना विनंती करतो की त्यांनी ऋणनिर्देश व्यक्त करावा. नमस्कार. आभार प्रदर्शनाची जबाबदारी माझ्याकडे द्यावी आणि खरं म्हटल्यार 2009 त्या 2010